शिवसेनेचे निवडून आलेले जे नगरसेवक आहेत ते सगळे अज्ञातस्थळी आहेत आणि सुरक्षित आहेत आणि कोणत्याही प्रकारचं पक्षाबरोबर कोणताही धोका होणार नाही याची काळजी पक्ष नेतृत्वाने घेतलेली. आपण पाहिलं तर श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर आपले कोळसवाडीतले एक नगरसेवक जे आलेले आहेत, त्यांचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. आमचे जे दोन नगरसेवक होते कीर्ती ढोणे आणि मथुर म्हात्रे हे निवडून आल्यानंतर खासदार श्रीकांतजी शिंदे यांना भेटायला गेले होते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मीडियामध्ये सगळीकडे फोटो व्हायरल होते, परंतु ते सुद्धा पक्षाबरोबर आहेत, कोणती काळजी करण्याचं कारण नाही. आली कशा पद्धतीची तुमची भूमिका असणार आहे? नाही, आमची पक्ष नेतृत्व जी भूमिका घेईल तीच भूमिका आमची सगळ्यांची असणार आहे. त्यामुळे ऑफर येणं न येणं हा काय भाग नाही. ज्या चिन्हावर निवडून आलंय, ज्या नावावर निवडून आलंय त्याच्याशी इमानदार सगळे नगरसेवक राहतील. नाही, गेम चेंजरचा विषय नाहीये. आमचे बघा, शेवटी लोकशाहीमध्ये आकड्यांना महत्व असतं. आमच्याकडे तरी आज आकडा नाहीये की आम्ही सत्ता स्थापन करू शकतो. त्यामुळे आम्हाला जो जनतेने कौल दिलेला आहे तो मान्य. आम्ही आज जर विरोधी पक्ष नेतृत्वाने जो काही निर्णय घेईल तो मान्य राहील आणि जर विरोधी पक्ष म्हणून आम्हाला बसायचं असेल तर आम्ही इमाने इतबारे विरोधी पक्ष म्हणून भूमिका पार पाडू. नाही, त्यांच्या नजरा असणारच आहे. त्यांची आपापसात रस्सी खेच आहे. त्यांनी ही निवडणूक युतीत लढवली तरी सुद्धा ते आज एकमेकाच्या विरोधामध्ये कारवाई करतायत. परंतु आम्ही जो पक्षाचा निर्णय असेल, जो पक्ष नेतृत्व आदेश देईल त्याचं पालन आम्ही करणार. काय महायुतीमधनं यांच्याकडनं ऑफर आले तर तुम्ही जाल का? नाही, ऑफरचा काही विषय नाही. कोणती ऑफर आली तरी आम्ही जाणार नाही. जनतेने आम्हाला ज्या भूमिकेत निवडून दिलेलं आहे ती भूमिकेमध्ये आम्ही राहणार आहोत. विरोधाची भूमिका. येस. या ठिकाणी गट वगैरे स्थापन वगैरे काय चर्चा? आता आज गॅझेट होईल. गॅझेट झाल्यानंतर गट स्थापना होईल. कोकण कमिशनर यांच्या इथं रजिस्ट्रेशन होईल. या येणाऱ्या 2 दिवसात या सगळ्या गोष्टी होतील.